सहकार्य आम्हाला लाभतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर माझा पहिला प्रश्न जो आहे, बालपणातील अशी कोणती आठवण? बऱ्याच आठवणी आहेत, परंतु मी जेव्हा या प्रश्नावर चिंतन करत होतो तेव्हा मला एक गोष्ट आठवली ती म्हणजे आमच्या गावात 4 सिस्टर्स आहेत. 4 सिस्टर्स आहेत, त्यामध्ये 2 सिस्टरांचे कन्वर्ट सिस्टर आहे त्या संस्थेचे 2 सिस्टर झालेले होते आणि त्यांचं शेवटचं प्रोफेशन होतं आणि त्यांचं प्रोफेशन बोरवलेलंच होतं. आणि आमच्या गावातून जवळजवळ मी लहान होतो आठवते जवळजवळ 4 का 5 बस आमच्या गावातून त्या शेवटच्या प्रोफेशनसाठी सिस्टरसाठी गेलेली होती. आणि ते मस्त मिसा झाली आणि त्यांचं काय शपथविधी झाला. त्याच्यानंतर मी भरपूर धर्मगुरू बघितले आणि मला बरोबरच त्या क्षणी त्या परमेश्वरांना पाचला होते. खूप छोटं लहान होते, स्टँडर्डला होती, परंतु त्या क्षणी मला परमेश्वराचं पाचन झालं आणि त्या दिवशीच माझ्या जीवनाला दिशा, माझ्या जीवनाची दिशा बदलली, कलाटणी मिळाली माझ्या जीवनाला. आणि तिथेच मी निर्णय घेतला की मी धर्मगुरू बनणार आहे. त्या दिवशी खरोखरच ख्रिस्ताचं जवळून अनुभव आला आणि मग मी वेदीसेवक जो ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला आणि मला वेदीवर खरोखरच ख्रिस्ताचा जवळून अनुभव आला आणि मी आज तुमच्यासमोर उभा आहे. देवाला धन्यवाद फादर. खरोखर बालपणातील छोटे अनुभव आयुष्याचा मार्ग बनू शकतात. आपल्या आठवणीमधून देवाची योजना किती सुंदरपणे कार्य करते हे आम्हाला जाणवले. देवाच्या मागण्या म्हणजे हे सोपे नसते, त्यासाठी अनेक त्याग आणि धैर्याची आवश्यकता असते. तर फादर, धर्मगुरू होण्याचा निर्णय घेताना सर्वात कठीण क्षण कोणता होता? त्यावेळी आपण स्वतःला कसे सावरले? तो कठीण क्षण होता म्हणजे आईवडिलांना कसं सांगायचं, कुटुंबात कसं सांगायचं. कारण माझ्या कुटुंबामध्ये एकटाच नोकरी करणार होता. वडील रिटायर झाले होते, आई घरीच होती आणि भाऊ शिक्षण करत होते. मी 2 नंबर आहे, मी भाऊ बहीण नाही आहे. माझा दुसरा नंबर मी सगळ्यात देवाने म्हटला भाग निवडलेला आहे. तर मोठा भाऊ शिक्षण करत होता, छोटा भाऊ शिक्षण करत होता आणि मग मला नोकरी करावी लागली. तर मी B.Com झाल्यानंतर मी 5 वर्ष नोकरी केली. तर आमची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे तो कठीण क्षण होता की आई वडिलांना सांगायचं, आदर व्हायला जायचं आणि आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जी बिकट आहे त्याला कुटुंबाला कोण सांभाळणार, हा माझ्यासाठी कठीण आणि कुटुंबाला सोडून जाणं हा खूप कठीण क्षण होता. कारण मी आई वडिलांच्या आणि माझ्या भावांची खूप क्लोज होतो. तो क्षण मला खूप कठीण केलेला होता. तो कठीण निर्णय त्याच्यातून सावरणं खूप कठीण होतं मला, परंतु प्रार्थनेद्वारे मी हे करू शकलो. आणि इथे एक साक्ष बद्दल तुम्ही ऑलरेडी ऐकलेली असेल कुठेतरी. तर माझा भाऊ जो होता, मोठा भाऊ, त्याने तो आर्टिस्ट आहे, त्याने ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेली होती आणि आईने मला विचारलं की रॉबी तू चालला, आपल्या खायचं प्यायचं काय? तुम्ही सांगितले की देवाच्या मार्गावर जात आहे, मी देवाचं आचरण झालेलं आहे, देवाच्या मार्गाने कार्य करण्यासाठी जात आहे, तर तो काहीतरी मार्ग काढेल. आणि मी जेव्हा सेमिनारमध्ये गेलो खूप रडले आली. तर ते आई, तर मी सगळ्याला सांगितले की बाबा आई वडिलांची काळजी करायची, आईची काळजी तर ती सोडायला तयार होती. मी सेमिनार गेल्यानंतर आमची प्रार्थना झाली आणि आमचा डिनर झाला आणि त्यानंतर मोठ्या भावाला फोन केला. मी त्याला सांगितलं की रॉबिन मला नोकरी मिळालेली आहे. त्याच्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर, मी माझं करदार सोडून, माझी नोकरी सोडून मी सेमिनारमध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर तिथे मला कळलं की परमेश्वर कुठे लाभ नाही, अशा क्षणी परमेश्वरला राहतो. त्या क्षणी त्या संध्याकाळी माझ्या भावाला अपॉइंटमेंट लेटर मिळालं आणि दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिस शाळेमध्ये यायला जॉब सांगितलं. तर कठीण प्रसंग होता मला, परंतु परमेश्वराने काळजी घेतली. धन्यवाद फादर. आपल्या अनुभवातून आम्हालाही शिकायला मिळाले की देवावर विश्वास ठेवला तर प्रत्येक कठीण प्रसंगातून पुढे जाण्याचे सामर्थ्य मिळते. धर्मगुरूंच्या सेवेमध्ये अनेक भावनिक क्षण येतात. तर फादर, आपल्या सेवा काळात असा एखादा प्रसंग घडला का ज्याने आपल्या डोळ्यात अश्रू आणले किंवा मनाला खूप स्पर्श केला?
भरपूर प्रसंग आहेत आणि ते आनंदाचे अश्रू होते, आनंदाचे अश्रू होते. भरपूर प्रसंग आहेत, परंतु एक प्रसंग मी तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितो. मला अजून आठवते, एका 85 वर्षाच्या बाईला सातेसावसाठी मला त्याची फॅमिली मला रात्री फोन केला. मी खूप थकलेलो, संपूर्ण दिवस काम करून सर्कल जायचं, तर त्याच्या रिलेटिव्हने मला फोन केला, मला तयार राहा, कारण बरंच सिरियस इश्यू आहे, तिची तब्येत बरी नाही, दुसऱ्या दिवशी पडली, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं. परंतु त्याच्या अगोदर आम्ही त्यांनी ठरवलेलं होतं की शेवटचा अपॉइंटमेंट द्यायचं आणि मला ते द्यायला आली. मी तिथे गेल्यानंतर ती कोणालाच ओळखत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन, डॉक्टरसाठी आपण अशा परिस्थितीत ऑपरेशन करू शकत नाही. आणि जेव्हा तिला मी खूप आवडायची, कारण माझी किस्सा आणि प्रवचन आणि मी लोकांबरोबर असं तिला खूप आवडायचं, तिथे प्रार्थना सुद्धा करण्यासाठी जायची आणि तिने ती कोणालाच ओळखत नव्हती आणि तिने मला बघता बरोबर म्हणजे तिचे एक्सप्रेशन भाव, मी तिची भावना बघितल्या, मला खरोखर आनंद झाला, माझ्या डोळ्यातही अश्रू आले आणि त्या कुटुंबाने सांगितलं की फादर, तुमच्या येण्याने आज खरोखर मी एवढी आनंदित झालेली आहे. ऑपरेशन पुढे ढकललं होतं, तिला मी अपॉइंटमेंट दिलं, तिच्यासाठी प्रार्थना केली, त्यानंतर हात सुद्धा धरला, थँक्यू सुद्धा म्हटलं, मला आशीर्वाद सुद्धा दिला आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरने विचारलं की ही जादू कशी काय झाली, जादूने हात चमत्कार कसा काय झाला. तर त्यांनी सांगितलं की फादर वगैरे आले, त्यामुळे हा चमत्कार घडला. तर हा जो प्रसंग जो होता तुम्हाला स्पर्श करून गेला, माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण ती कोणालाच ओळखत नव्हती आणि तिने मला ओळखलं आणि शेवटचं सॅक्रिमेंट दिल्यानंतर ती बाई पुन्हा स्ट्रॉंग झाली. तर हा प्रसंग माझ्यासाठी हो बघा, मी डोळ्यात अश्रू रडले. धन्यवाद फादर. आपल्या अनुभवातून आम्हालाही सेवेमागील प्रेम, माणुसकी आणि करुणेची खरी जाणीव झाली. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्षाचे क्षण येतात. धर्म म्हणून नाही, जीवनातील कठीण प्रसंगांना वेगाने सामोरे जावे लागते. तर फादर, कधी आपल्या जीवनात असा क्षण आला का जेव्हा आपण स्वतःला खचलेले किंवा एकटे वाटले? त्या काळात देवाने आपल्याला कशी साथ दिली? तसं बघितलं तर ॲक्च्युली आम्ही तुम्हाला सांगतो की आमची प्रार्थना करायला ह्या गोष्टीचं आम्ही खचतो, आम्ही एकटे पडतो आणि आम्हाला तुमच्या प्रार्थनेची खूप साथ हवी असते. आणि माझ्या प्रिय तुम्ही मी प्रत्येक वेळेस सांगतो, धर्मगुरू सोडून जातात. धर्मगुरू आज आपल्याला करतायच, स्वतःच्या समस्या आहेत म्हणून नाही, परंतु तो प्रेशर असतोच. परंतु महत्त्वाचं म्हणजे लोकांची निंदा नमस्ती जी असते त्याला जेव्हा आम्हाला सामोरे जावं लागतं, ते खूप आम्हाला पचवणं कठीण जातं. मी तुम्हाला दोष देतो, परंतु माझा एकच नम्र विनंती आहे की धर्मगुरूंची निंदा नमस्ती करणं सोडून द्या. आमचं सर्व परमेश्वर मी काय चांगलं करतो, काय वाईट करतो तो बघत असतो. आणि आज निंदा नमस्तीमुळे मी खूप खचून गेलो होतो अगोदर, आता सवय झाली. मला अजूनही आठवतं, माझ्या पहिल्या पॅरिसमध्ये ऑलरेडी शेअर केलं, मला आठवत नाही, पहिल्या पॅरिसमध्ये माझी नेमणूक झाली होती आणि लोकांची तक्रार होती, मला खूप सिंगिंग करता, मला मोठे प्रवचन देतात, मला त्याबद्दल विसा भावनांची नाव होते. मॅटर कार्डिओलॉजीमध्ये पोहोचले आणि तो सुद्धा पहिल्या 2 महिन्यामध्येच मी पोहोचलो होतो आणि तिथेच माझी कंप्लेंट गेली होती आणि ते पचवून मला खूप कठीण झालेलं होतं. निंदा नमस्ती जी आहे ती, त्यामुळे मी धर्मपद सोडायला निघालो आणि ह्या स्वतः मी खूप खचलेला होतो आणि मी एक दिवस चॅपलमध्ये बसलो. चॅपलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला की प्रभू येशू ख्रिस्ता, माझं लहानपणापासून स्वप्न होतं फादर व्हायचं, मी फादर झालेलं करायचं, आज मी धर्मपद आहे सोडून सांगतो. तू मला होतं हे रात्री 2 तास 12 ते 2 वाजेपर्यंत झोपलो त्या चॅपलमध्ये. ती शांती मला मिळाली आणि उत्तर होतं की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वेळ होतो, प्रार्थना करत होतो, फक्त काम 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 करून ती कशी वेळ झालेली होती आणि त्यामुळे ती निंदा नमस्ते क्रिटिसिझम मला पचून घेऊन खूप कठीण झालं. त्याच्यानंतर मी स्वतःला सावरलं, परंतु महत्त्वाचं म्हणजे
प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने मला खरोखरच ती निंदानावस्थेपासून घेण्यासाठी शक्ती सामर्थ्य दिलं आणि आज मी मागे फिरलेलो नाही आहे. मी असं कसं देवाला धन्यवाद फादर. आपले उत्तर आम्हा सर्वांसाठी आशेचा संदेश आहे. देव कधीच आपल्या मुलांना एकटे सोडत नाही याची पुन्हा एकदा खात्री पटली. प्रत्येक मोठ्या निर्णयामागे कुटुंबाचे प्रेम आणि पाठबळ असते. तर फादर, आपल्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती जेव्हा आपण धर्मगुरू बनण्याचा निर्णय घेतला? वडिलांनी सांगितलं, भावाने सांगितलं की अरे बाबा तू एकटाच नोकरी करतोय, आपलं खायचं काय? कारण परिस्थिती आमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. वडिलांना सांगितलं, वडील रिटायर झाले, त्यांनी सांगितलं की तुझी इच्छा आहे तर तू जा. नाही बापरे, तिने पहिलं सांगितलं तू फादर व्हायला जायचं ना. तिने पहिलं फॉर्म टाकला. त्याच्यानंतर सांगितलं तुला लग्न करायचं लग्न कर, उद्यापासून आपण पोळी शिवायला सुरुवात करू. इथपर्यंत तर तिला मला जाऊन द्यायचं नव्हतं. 2 वर्ष थांबवली. जेव्हा माझा निर्णय कळला तेव्हा तिने मला 2 वर्ष थांबवला. ती तयारच नव्हती. मला फादरांना, सिस्टरांना, ब्रदरांना वगैरे घरी घेऊन गेलो आणि जेम मी तिला तयार केलं. आणि बरेच फादर सिस्टर माझ्या जीवनामध्ये आले, परंतु माझा कठीण मला काय म्हणतात कुटुंबाची प्रतिक्रिया होती की आई वडिलांनी भाऊ तयार होते, फक्त आईने खूप विरोध केला होता. अजूनपर्यंत तुम्ही जाऊन विचारा माझे निसा प्रवचन वगैरे आता खूप तिला कळते, परंतु आता स्वतः तुम्ही जाऊन विचारा, कधी ते आल्यानंतर विचारा, ते अजूनही सांगेल मला माझा फरक पाहिजे अजूनपर्यंत. तर हा माझा ती प्रतिक्रिया आईची. धन्यवाद फादर. आपल्या कुटुंबाच्या सहकार्यामुळे आणि प्रार्थनेमुळे हा सुंदर प्रवास अधिक अर्थपूर्ण झाला हे ऐकून आम्हाला आनंद झाला. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती असते. तर फादर, आपल्या जीवनात अशी कोणती व्यक्ती आहे जिने आपल्या श्रद्धेला आणि सेवाला सर्वाधिक प्रेरणा दिली? आई वडील आणखी कोण नसू शकतं माझ्या जीवनामध्ये. आई वडील जे प्रेरणा देतात, आई वडील जे संस्कार घडवतात, विशेष करून आध्यात्मिक देवाची ओळख करून देणारे असतात ते आई वडील मला प्रेम गुरुविनो. माझ्या आई वडील धार्मिक आहे, विशेष करून माझी आई वडील आहे त्याच्यावर आईचं वैशिष्ट्य काय आहे, विशेष गुण काय आहे, निसर्ग बुधवार, शनिवार आणि रविवार तिची निसा कधीच चुकणार नाही. आणि मी लहान होतो मला आठवतं तिच्याबरोबर मी बाजारात जायचो, भाजीपाला वगैरे विकायला जायचो, काही खायला द्यायची, जिलेबी मस्त पुरी भाजी वगैरे द्यायची, तिच्याबरोबर जायचं, छोटीशी टोपली घेऊन जायचं. पण आईचं एक बघितलं येताना मला मिसाला घेऊन जायचं पहिल्यापासून. आणि आई पहिली उपसाराला जाईल, मग कामावरून सांगेल उपसाराला, पहिली रोजरी करेल मिसाला जाईल आणि मग कामावरून सांगेल मिसाला जायचं. मला अजूनही आठवतं शेअरिंग असेल कदाचित. मला अजूनही आठवतं एक दिवस आम्ही 3 भावाने खाली झोपायचो. 3 भावाने ठरवलं की मिसाला जायचं, आराम मस्त झोपायचं. एक दिवस सुट्टी घेतली आणि माझ्या पेपर गेलो. एक दिवस म्हणजे 7ची मिसा 5:45 पासून ती आम्हाला उठवायला यायची. 5:45 7ची मिसा एकदा आली रूममध्ये आणि आम्हाला सांगितलं कोरोना मिसाचं टाईम उठा. मी मॉनिटर दोघा भावाचा सांगितलं आई आम्ही आज मिसाला जाणार नाही, आम्ही आज झोपणार आहोत. ती एक किचनमध्ये पुन्हा आली, आवाज स्वतःचा वाटला परत उठा. काही असेल आम्ही उठत नाही, आम्ही चालू झोपायला. पुन्हा काही झोपायला गेली, पुन्हा आली, पुन्हा तिचं जोराने उठवायचा प्रयत्न केला. त्याच्यात आईला सांगितलं आई आम्हाला झोपवली. ही बाई गेली आमची बाथरूममध्ये बादली घेतली पाण्याची आणि आमच्या रूममध्ये येऊन आमच्या बेडवर टाकली. आमचे सगळे बेड, आमचे बेडशीट वगैरे सगळं भिजवलं आणि तिने आम्हाला उठवलं. तर त्याच्यानंतर तिने जे काही सांगितलं ते अजूनही मला आठवतं. ती सांगते की दिवसा आपल्याला 24 तास रविवार एक दिवस असतो, आपल्याला वाटतं आराम करावा, आपण त्याला कुटुंबाबरोबर राहावं, वेळेवर खाऊन द्यावं. परंतु प्रॉब्लेम काय आहे, ती सांगते की 24 तास मिळतात. मिसाला जाऊन घेऊन 1 तास मिसाचा मित्राला भेटून, नातेवाईकाला भेटून 2 तास 22 तास तुम्हाला मिळतात. झोपा, खा,
परंतु तो देवाला तो 1 तास देणं गरजेचं आहे. कारण देवाने किती आपल्याला मोठे आशीर्वाद दिलेले आहे, तर त्याचा आभार मानणं गरजेचं आहे. ते तिला मला अजूनही पटलेलं आहे आणि त्यामुळे ही एक माझ्यासाठी खरोखर आई प्रेरणा आहे आणि तिने खरोखर माझी श्रद्धा बळकट केलेली आहे. आज तिच्यामुळेच जरी ती त्यामध्ये आदरण्यासाठी पाठवण्यासाठी, परंतु आज मी तिच्या श्रद्धेने आज समोर उभा आहे. धन्यवाद फादर. आपल्याला प्रेरणा देणाऱ्या त्या व्यक्तीच्या जीवनातून आम्हाला ही प्रेरणा घेण्याची संधी मिळाली. इतक्या वर्षांच्या सेवेनंतरही काही गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. तर फादर, आजही कोणती गोष्ट आपल्याला भावुक करते किंवा मनापासून आनंद देते? हजारो लोकांच्या जीवनात जो आम्ही मार्गदर्शन करतो, प्रार्थना करतो आणि तो लोक विश्वास दाखवतात, तो मला खूप आनंद मिळतो. आणि मला खरोखरच भावुक होती गोष्ट होती की आज मी किती जणांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतोय, मी त्यांच्यासाठी अवेलेबल आहे, मी त्यांच्यासाठी एवढं कार्य करतो. ही गोष्ट मला खरोखरच भावुक करते आणि आनंद कोणत्या गोष्टीचा आहे की ज्या धर्मगुरूने धर्मभगिनीने मला आज प्रेरणा दिली आहे. किती जण पालन प्रकाश उत्सवावर ओळखतो, ऐकलं असेल पालन प्रकाश उत्सव. ते माझे वोकेशन प्रमोटर आहे. ते माझ्या चर्चमध्ये 6 वर्ष होते मराठी चर्च आणि दिसा सेवक वेदी सेवकांचे ते इन्चार्ज होते आणि आम्हाला प्रत्येक वेळेस गोष्टी सांगायची बायबलमध्ये. पण मला अजूनही आठवतं ते आमच्या गावामध्ये व्हिजिटिंगसाठी आलेले, भेटी देण्यासाठी आलेले. मी घरी माझा होमवर्क करत होतो संध्याकाळी आणि मी आमच्या आई वडील काय करतो एवढं पेन वगैरे काय अफोर्ड करू शकले नाही. मी एका कोणाचा तरी पेन घेतलेला, तो शाही पेन होता, ती शाही माझ्या हाताला लागत होती आणि त्यांनी बघितलं की रॉबिनने काय तुझा हात वगैरे हाताला वगैरे पेन द्यायची काय करतो. तर तुम्हाला पटणार नाही, दुसऱ्या दिवशी फादर माझ्यासाठी नवीन पेन घेऊन आले, खास माझ्यासाठी. तो आनंद मी कधीच विसरणार नाही आणि हे धर्मगुरू माझ्या जीवनामध्ये आल्यामुळे आज मला खरोखरच लोकांच्या जीवनामध्ये मी परिवर्तन आणतोय की मला गोष्ट भावुक करते आणि आनंद जो मनापासून आहे तो धर्मगुरू माझ्या जीवनामध्ये आला आणि त्याच्यामुळे समोर आहे. ते माझ्यासाठी आनंद आहे. धन्यवाद फादर. आपल्या आनंदातच आमचा आनंद आहे. देवाची सेवा करताना मिळणारे समाधान हेच सर्वात मोठे वरदान आहे. अंतिम प्रश्न. आज आपण ज्ञानी रविवार साजरा करत असल्याने आपला शेवटचा प्रश्न संत जॉन मॅरियानी यांच्याविषयी असेल. तर फादर, संत जॉन मॅरियानी यांच्या जीवनाकडे पाहताना त्यांच्या धर्मपदातील अशी कोणती एक विशेष गुणवैशिष्ट्य आहे जी तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा देते आणि का? त्यांचं प्रार्थनामय जीवन. ॲक्च्युली त्या अभ्यासामध्ये काही चांगले होते, त्यांना ॲक्च्युली सेमिनरी सुद्धा सोडण्यासाठी सांगितलं गेलं होतं, परंतु त्यांचं प्रार्थनामय जीवन आणि त्यांचे हे शब्द मला खूप आवडतात. ते सांगतात की धर्मगुरूचे सामर्थ्य केवळ त्यांच्या ज्ञानात, प्रवचनात किंवा सेवेत नसते. त्यांचे खरे सामर्थ्य येशूच्या हृदयाशी असलेल्या नात्यामध्ये असते. तर आम्हाला ख्रिस्ताचा जो संबंध जो आहे खूप महत्त्वाचा असतो आणि संत जॉन मारियानी हे शिकवतात